ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची संपूर्ण स्टिचिंग कशी करायची हे बघणार आहोत। तर या व्हिडिओसाठी खूप सगळ्या रिक्वेस्ट आहेत, तर म्हटलं चला आज डिटेलमध्ये स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करूया। तर इथे तुम्हाला ज्या पण मेजरमेंटमध्ये ड्राफ्टिंग हवा आहे ते कट करून घ्यायचं आहे। मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट आपण तयार करतोय, तर बॅक पार्टचा सरळचा भाग वर, त्याच्यावर अस्तर, त्याच्यावरती कॅनव्हास पेपरवरती गळा मार्क करून घ्यायचा आहे। ही अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी शिकवती आहे। यानंतर वरच्या बाजूने तुम्हाला जिथे नॉट्स हवे आहेत, फिनिशिंगने आपल्याला ब्लाऊज तयार करायचा आहे। तर समजा वरच्या बाजूने आपल्याला 2.5 वर नॉट्स हवी आहे, तर वरून 3 वर मार्क करायचं, कारण अर्धा इंच वरती शिलाईमध्ये जाणार आहे। तर या हिशोबाने आपल्याला जर खाली नॉट्स हवे असतील तर अजून थोडं खाली मार्क करा। जिथं हवा आहे त्याच्यानुसार ज्या उंचीला त्यानुसार मार्किंग करायचं। या आता मी रेडीमेड नॉट्स घेतलेले आहेत, कारण हे जे फॅब्रिक आहे हे हेवी चेस्ट साईजमध्ये ब्लाऊज आहे आणि त्यामुळे ब्लाऊज पीसमधला फॅब्रिक उरलेलं नाही, त्याच्यामुळे मी ते रेडीमेड नॉट्स वापरते। तर या नॉट्स साधारणपणे 20 ते 21 इंच उंचीच्या काढायच्या, कारण हेवी आहे चेस्ट साईज, त्यामुळे नॉट्ससुद्धा नॉर्मली 18-19 इंचाच्या नॉट्स असतात त्या पुरतात, पण इथे आपण ह्या 21 इंचांच्या घेतलेल्या आहेत। आणि जिथे मार्क केलं त्याबरोबर पोर्शनला मेन फॅब्रिक आणि अस्तर यांच्यामध्ये आपल्याला या नॉट्स ज्या पद्धतीने तुम्ही बघताय त्या पद्धतीने सेट करून घ्यायच्या, तिथं पिन्स लावून घ्यायच्या। बॅक साईडचं फॅब्रिक कुठे चुरगटलेलं नाही आहे ना हे चेक करायचं आणि मग आपल्याला टीप द्यायला सुरुवात करायची आहे। जर बॅक साईडला फॅब्रिक कुठेतरी अशी चून आली असेल तर तुम्ही न बघताच टीप घेतली, तर तुम्ही जेव्हा पूर्ण शिलाई दिल्यानंतर हे तुमच्या लक्षात आलं तर मग तिथे चुरगळल्यासारखा राहून जातो तो पार्ट, त्यामुळे हे पहिला चेक करायचं बॅक साईडने। कोण्यामध्ये आल्यानंतर टीप देत मशीनची सुई खाली राहील आणि त्यानंतर दाब उचलायचा, कापड फिरवून घ्यायचं आणि मग पुढे टीप कंटिन्यू करायची आहे। आता या पद्धतीने तुम्हाला अगदी सावकाश टीप देऊन घ्यायची आहे। जिथे जिथे कॉर्नर आहे तिथे व्यवस्थित कॉर्नर घ्यायचा, जेणेकरून आपल्या गळ्याचा शेप आहे तो जसा ड्रॉ केलेला आहे तसाच येईल। आतल्या बाजूला 1/2 इंच मार्जिन राहील इतपतच ठेवायचं आहे आणि बाकीचा पोर्शन आहे तो कट करून घ्यायचा आहे। आता हा कट करून घेतल्यानंतर आपल्याला याला थोड्या थोड्या अंतरावर कट्स देऊन घ्यायचे, की ज्यामुळे जेव्हा आपण हा अस्तरचा भाग आतमध्ये टर्न करू त्यावेळेला इझीमध्ये तो टर्न झाला पाहिजे आणि कुठेही कापड ओढल्यासारखं किंवा खेचल्यासारखं होत नाही। कोण्यामध्ये अगदी शिलाईपर्यंत कट्स द्यायचे, शिलाई कट झाली नाही पाहिजे, फक्त शिलाईपर्यंत आपल्याला कट द्यायचा आहे। तर या पद्धतीने कट्स देऊन घ्यायचे आणि जो आपला मेन अस्तरचा भाग आहे तो आतल्या बाजूला पलटायचा। तो पलटण्या अगोदर आपल्याला प्रेस टीप देऊन घ्यायची आहे अस्तरच्या भागावर फक्त। तर या पद्धतीने फक्त अस्तर पुढे टर्न करायचं आणि जो आतला जो शिलाई मार्जिनचा भाग आहे, म्हणजे कापड आहे आतमधलं शिलाई मार्जिनचं, ते बरोबर आपल्याला अस्तरच्या बाजूवर आलं पाहिजे या बाजूला। आणि मग पुढे आपल्याला कंटिन्यू टीप द्यायची आहे आणि ती सुद्धा फक्त अस्तरच्या पार्टवर आली पाहिजे। याला काठाची टीप असं म्हणतात किंवा प्रेस टीप सुद्धा याला म्हटलं जातं। तर प्रेस टीप या पद्धतीने आपल्याला देऊन घ्यायची आहे। आतलं शिलाई मार्जिन हे अस्तरच्याच बाजूला राहील याची काळजी घ्यायची आहे आणि त्यामुळे मग आपलं जे ब्लाऊजमधलं फिनिशिंग आहे ते प्रॉपर येतं। कोण्यामध्ये आल्यानंतर व्यवस्थित कापड आणि अस्तर पसरवून घ्यायचं व्यवस्थित आणि मग पुढे शिलाई आपल्याला कंटिन्यू करायची आहे। या शिलाईमध्ये करत असताना मी तुम्हाला खूप सावकाश पद्धतीने सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत। शिलाईसुद्धा अगदी सावकाश पद्धतीने दाखवलेली आहे। जर तुम्ही नवीन असाल तरीसुद्धा तुम्ही एकदा शिलाईचा पार्ट हा बघून घेतलात की तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊज अगदी इझीमध्ये स्टिच करू शकणार आहात, आणि तोही अगदी प्रोफेशनल पद्धतीने। आणि फिनिशिंग म्हणाल तर अगदी बुटीकमध्ये जशी फिनिशिंग असते त्या पद्धतीची फिनिशिंग तुमच्या ब्लाऊजला येणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा, म्हणजे तुम्हालासुद्धा स्टिचिंगमध्ये अगदी
100% परफेक्ट तुमचं स्टिचिंग यायला मदत होईल. तर या पद्धतीने आता अस्तर तुमचं व्यवस्थित टर्न होणार आहे. आता यावरती तुम्ही इथे टीप दिली तरी चालणार आहे, नाही दिली तरीही चालणार आहे. हे डिपेंड आहे तुमच्यावर. टीप द्यायची असेल तर जरूर काठाबरोबर, म्हणजे अगदी काठाबरोबर टीप द्या. आणि नसेल द्यायची तर एकदा इस्त्री करून घ्या फक्त. खूप छान फिनिशिंग येते. अजिबात वरच्या बाजूला टीप कुठेही दिसत नाही. तर नाही दिला टीप तरीही चालेल, पण इथे कस्टमरने गोट द्यायला सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे मी इथे टीप देऊन घेते. आणि मी या नॉट्स तुम्हाला फक्त फिनिशिंगने, तुम्हाला इथे गोट द्यायचा नसेल आणि तुम्हाला नॉट्स लावायची असेल तर कशी लावायची फिनिशिंगने, यासाठी मी तुम्हाला इथे नॉट्स आतमध्ये इन्सर्ट करून दाखवलेली आहे. मला इथे आता गोल्डन कलरचा गोट घ्यायचा आहे, त्याच्यामुळे मी या नॉट्स कट करून घेणार आहे आणि नंतर नॉट्स जॉईन करणार आहे. जेव्हा गोट घ्यायचा असतो त्यावेळेला आपल्याला असाच गोट दिल्यानंतर नॉट्स लावावी लागते. पण जर तुम्ही नॉट्स लावणार नसाल, म्हणजे गोट देणार नसाल, तर या पद्धतीची परफेक्ट फिनिशिंग तुम्हाला घ्यायची असेल तर नॉट्स या पद्धतीने जॉईन करा. अगदी प्रोफेशनल लुक येतो ब्लाऊजला. आता आतल्या बाजूला आपल्याला अस्तरच्या बरोबर काठाकाठाने टीप देऊन घ्यायची आहे, मोठी 5ची टीप. ही टीप देऊन अगदी, ही टीप देत असताना मात्र मधल्या पाठीमागच्या भागाचा जो सेंटर पॉईंट आहे तो व्यवस्थित सेट करायचा आणि मग या बाजूला आणि त्या बाजूला कापड हाताने सरकवत व्यवस्थित टीप देऊन घ्यायची आहे. आता इथे टीप देऊन झाली. एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपण कट करून घेऊया. काही पार्ट आहे जो तुम्हाला रेग्युलर परिचयाचा आहेच. क्लिअर? तर हे कट करून घेतलं मी. आणि आता बॅक पार्टला टक्स कसा घ्यायचा ते बघा. जिथे आपण नॉच देऊन ठेवलेच आहेत पाठीमागच्या टक्सचे, तिथे आपल्याला अर्ध्या इंचाचा टक्स घ्यायचा आहे. खालच्या बाजूने अर्धा इंच आणि वरती असा बारीक निमुळता करत आणायचा आहे. कट करायचं नाही कापड वरती, तिथून फक्त कापड टर्न करायचं आणि खालीपर्यंत परत रिटर्न यायचं आहे. तर अशाच पद्धतीने दोनही टक्स देऊन झाले. आता आपल्याला बॅक साईडला पट्टी लावायची आहे. तर ही पट्टी साधारणपणे 2-2.25 इंचांची पट्टी आपल्याला घ्यायची आहे. याला एक बाजूला आपल्याला हे कापड दुमडून घ्यायचं, टीप देऊन घ्यायची. बॅक साईडची पट्टी अजिबात स्किप करायची नाही, यामुळे ब्लाऊजचा लुकही छान येतो आणि फिनिशिंगही छान येते. त्यामुळे आता काही वेळेला कसं होतं की ब्लाऊजमध्येच आपण अलटीपलटी मारतो. त्याच्याऐवजीसुद्धा मी तुम्हाला सांगेन की जर ब्लाऊजमध्ये तुम्हाला फिनिशिंग लुक आणायचा असेल किंवा प्रोफेशनल लुक आणायचा असेल तर बॅक साईडची पट्टी अजिबात स्किप करू नका. ही खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट टिप्स आहे. आणि जो टक्सचा भाग आहे ना, तो शिलाई मार्जिनच्या बाजूला झाला पाहिजे, त्याचं तोंड या पद्धतीने, म्हणजे त्या बाजूचं तिकडे आणि या बाजूचं इकडच्या साईडला असं झालं पाहिजे. आणि जिथे टक्स आहे तिथे छोटीशी प्लेट्स घ्यायची, म्हणजे कापड थोडंसं प्लेटमध्ये घ्यायचं. खालच्या बाजूने नॉच देऊन घ्यायचे आणि याच्यावरही आपल्याला प्रेस टीप देऊन घ्यायची आहे. तर प्रेस टीप या पद्धतीने देऊन झाल्यानंतर हे आता फॅब्रिक आहे ते आतमध्ये टर्न करायचं आणि मोठी 5ची टीप द्यायची आहे. इथे आपल्याला इथं पाठीमागे आपल्याला कंपल्सरी हातशिलाई घालायची आहे. खूप छान फिनिशिंग आणि लुक आपल्याला ब्लाऊजचा बघायला मिळतो. तर पाठीमागची पट्टी अजिबात स्किप करायची नाही, हे लक्षात ठेवा. तर या पद्धतीने आपल्याला पाठीची पट्टी लावून घेतली. आता एक्स्ट्राचं जे कापड असेल ते साईड बाय साईड लगेच कट करून टाकायचं आणि या पद्धतीने आपला हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आता आपण याचा फ्रंट पार्टला मेन फॅब्रिक अस्तर कसं जोडायचं ते बघूया. तर हा आहे आपला प्रिन्सेस कटचा पार्ट. याला आपण पिन्स लावून ठेवल्याच होत्या. तर यातला अस्तरचा भाग मी उचलून पुढे ठेवला. मेन फॅब्रिक आहे त्याचा उलटचा भाग आहे तो, म्हणजे रॉंग पोर्शन वरती आहे. रॉंग पोर्शनवरती आपल्याला या पद्धतीने प्रिन्सेस कटचे पार्ट ठेवायचे आहेत. हे समोरासमोर ठेवायचे, म्हणजे बरोबर दोन्ही बाजूचे तयार होतात. तर आता यातला एक पार्टला मी तुम्हाला अस्तर कसं लावायचं हे दाखवते. जो प्रिन्सेस कटचा कर्व शेप आहे त्या शेपवरती आपल्याला सगळ्यात अगोदर टीप द्यायची आहे आणि तिथून टीप द्यायला सुरुवात करायची की जेणेकरून मग नंतर बाकीच्या साईडला आपल्याला टीप घ्यायची आहे. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, ही सुद्धा खूप महत्त्वाची टिप्स आहे. कटोरी असो, प्रिन्सेस कट असो, जो पण कर्व शेप आहे त्या शेपवरती पहिल्यांदा आपल्याला ही 5ची टीप देऊन घ्यायची आणि मग इतर साईडनं आपल्याला टीप घ्यायची आहे.
तर सेम याच पद्धतीने दोनही पार्ट करून घ्यायचे. एक्स्ट्राचा भाग आहे साईडचा तो कट करून घ्यायचा. तर जे पण एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ते आपल्याला कटच करून घ्यायचं असतं. या पद्धतीनं दोनही प्रिन्सेस कटचे पार्ट आपण रेडी केले. आता प्रिन्सेस कट ज्याला जोडणार आहोत तो साईड पार्ट आपण तयार करूया. तर हा आहे आपला साईड म्हणजे फ्रंटचा मधला पार्ट म्हणा. आणि याला पण आपल्याला सरळचा भाग आणि रॉंग पोर्शन मार्क करून घ्यायचं. रॉंग कुठला आहे, सरळ कोणता आहे, क्लिअर. त्यानंतर सरळचा भाग खाली राहील आणि रॉंग पोर्शन वरती असेल मेन फॅब्रिकचा. समोरासमोर ओपन केले आपण. आता या रॉंग पोर्शनवरती आपल्याला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे. तर या पद्धतीने दोनही पार्ट समोरासमोरच ठेवायचे आणि बघायचं जेणेकरून आपलं स्टिचिंगमध्ये कुठेही चुकणार नाही. आता यामध्ये सुद्धा जो प्रिन्सेस कट जोडणार आहोत त्या बाजूचा जो कर्व शेपचा पार्ट आहे तिथे आपल्याला पहिल्यांदा शिलाई द्यायची आहे आणि मग बाकीच्या भागांवर आपल्याला शिलाई घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित हाताने कापड सेट करत आपल्याला टीप घ्यायची आहे. कोण्यामध्ये आल्यानंतर सुई आपली कपड्यावरती म्हणजे आतमध्ये राहील आणि मग आपण कापड टर्न करायचं आणि मग पुढे टीप कंटिन्यू करायची आहे. अशाच पद्धतीनं आपल्याला मेन फॅब्रिक अस्तर जोडून घ्यायचं असतं आणि मग जो काही एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपल्याला कट करायचा आहे. तर दोनही पार्ट आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. आपण ते दोनही तयार करून घेऊया. आपला वेळ जास्त जाऊ नये याच्यासाठी मी एक एक पार्ट तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानुसार मी हे दोन्ही पार्ट तयार करून घेतले. आता मेन आपलं इथून स्टिचिंग चालू होतं. तर कटोरी प्रिन्सेस कट आणि हा मधला पार्ट जॉईन करताना जॉईनच्या अगोदर आपल्याला हा पार्ट एकमेकांना लावून बघायचा आहे की दोनही पार्ट सेम आहेत का. आता सेम असतील तर ठीक, नसेल तर काय करायचं, काही वेळेला होतं की कटिंगमध्ये आपण कितीही करेक्ट घेतलं तरी हा थोडासा पार्ट जास्त येतो. काही वेळेला कटिंगमुळे किंवा एक्स्ट्रा आपलं जे मोठा जर आपला चॉक असेल तर त्या चॉकच्या मार्किंगमुळे सुद्धा तसं होतं. आणि इथे बघायचं जिथे कटोरीचा सेंटर पार्ट आहे ना प्रिन्सेस कटचा तिथे प्रॉपर असा कर्व आला पाहिजे, कुठेही कोणा आला नाही पाहिजे. या पद्धतीनं व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि जो हा पार्ट आहे त्याच्यावरती आपल्याला या पद्धतीने टीप द्यायची आहे. तर बघा बॅक साईडला तुम्हाला बोट ठेवायचं आहे आणि पुढे टीप कंटिन्यू करायची आहे. यामुळे काय होतं की कटोरी आपल्याला प्रिन्सेस कटचा पार्ट आहे तो कटही करावा लागत नाही आणि आपल्या पार्टबरोबर फिक्स पण होतो. तर आता जेव्हा आपण ही लावून बघाल त्यावेळेला अगदी ॲक्युरेट आपल्याला हा पार्ट मिळालेला आहे. तर या पद्धतीनं आपल्याला सेट करायचं ज्यामुळे हा जो प्रिन्सेस कटचा पार्ट आहे ना याच्यामध्ये असा पफ पण छान येतो. या पद्धतीने जेव्हा आपण म्हणजे प्रिन्सेस कटला टीप देऊन घेतो अगोदर त्यामुळे. तर इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन आपल्याला आतमध्ये दाबायचं आहे आणि टीप घ्यायची आहे. आता इथे मी तुम्हाला दोन्ही बाजूंना फोल्ड करून मध्ये इस्त्री द्यायची हे करणार नाही आहे कारण हा जो ब्लाऊज पीस आहे याचे धागे खूप निसटत आहेत. त्याच्यामुळे मला इथे हे दोनही पार्ट एकत्र धरूनच मला इथे व्यवस्थित ओव्हरलॉक करून घ्यावं लागणार आहे. त्याच्यामुळे मी इथे त्या पद्धतीने ओव्हरलॉक करून घेणार आहे. तुमचं जर कॉटन ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही दोनही बाजूंना तो आपण जो आतलं शिलाई मार्जिन आहे ते पसरवायचं आणि बरोबर सेंटरमधून इस्त्री लावून घ्यायची. इथे पण फ्रंटच्या पार्टला व्यवस्थित इस्त्री देऊन घ्यायची आहे. तर हा जो दिसतोय ना हा दोन्ही बाजूला फाकवायचा पार्ट आणि मग मध्ये इस्त्री द्यायची. त्याच्यामुळे फिनिशिंग खूप चांगली येते. हा मात्र मी यामध्ये ती मेथड नाही वापरणार आहे कारण याला मी ओव्हरलॉक करून घेणार आहे आतल्या बाजूने. आता हे जोडून झाल्यानंतर आपल्याला पाठी म्हणजे खालची कंबरपट्टी लावून घ्यायची आहे. इथे पण आपल्याला साईडला चून देऊन घ्यायची म्हणजे जिथे टक्स आलेला आहे तिथे. आणि टक्सचं तोंड हे साईड पार्टच्या म्हणजे शिलाईच्या पार्टकडे असलं पाहिजे. नॉच देऊन घेतले आणि इथे आपल्याला
प्रेस टिप देऊन घ्यायची आहे. प्रेस टिप दिल्यानंतर इथे आता वरच्या बाजूला तुम्ही हात शिलाई घालणार असाल तर दुमडून इथे 5ची टिप घ्यायची आणि मग आतमध्ये फोल्ड करायची आणि परत 5ची टिप द्यायची वरून. जसं बॅक साईडला मी दाखवलं होतं तसं. इथे मी फ्रंट पार्टला हात शिलाई नाही करणार आहे, त्यामुळे मी इथे 2.5ची टिप असते ना, तीच फिक्स टिप देऊन घेतलेली आहे. फ्रंटचा पार्ट हा तसाही पदराखाली जातो, त्यामुळे इथे आपल्याला हात शिलाई वगैरे करण्याची काही गरज नाही. तुम्ही करणार असाल तर इथे सुद्धा बॅक पार्टप्रमाणेच फिनिशिंग घ्या. आता इथे आपण नॉच टक्स द्यायचा आहे, जो आपण मार्क करून ठेवलेला आहे अस्तरवरतीच. तर तिथे पुढच्या बाजूला पाव इंच आणि कमी कमी करत आपल्याला हा टक्स इथे देऊन घ्यायचा आहे. तर दोन्ही पार्टमध्ये या पद्धतीने फिनिशिंगने कंबरपट्टी आणि टक्स देऊन घेऊया. आणि त्यानंतर तुम्हाला हुकाई पट्टी कशी लावायची हे सांगणार आहे. तर हुकाई पट्टी जशी प्रिन्सेस कट, 1 टक्स, 4 टक्समध्ये तशीच यामध्ये लागणार आहे, त्यामुळे वेगळं काही नाही आहे. आपल्या डाव्या हाताला आपल्याला हुकपट्टी लावायची आहे आणि उजव्या हाताकडे आपल्याला आईपट्टी लावायची आहे. हुकपट्टीसाठी आपल्याला 2 ते 2.5 इंच, 1.5 इंचसुद्धा पट्टी सफिशियंट आहे आणि आईपट्टीसाठी 3.5 इंच पट्टी आपल्याला काढायची आहे. तर या पद्धतीने पट्टी उंचीला एवढी घ्यायची की जेवढी तुमच्या ब्लाऊजमध्ये लागणार आहे त्याच्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा असली पाहिजे. तर पहिल्यांदा आपण आईपट्टी लावणार आहोत. आईपट्टी लावण्यासाठी ब्लाऊज पीस आपला म्हणजे उलटा भाग वरती असेल आणि आतल्या बाजूवर आपल्याला ही पट्टी 1/2 इंचाचं शिलाई मार्जिन घेत घेत कंप्लीट करायची आहे. त्यानंतर प्रेस टिप देऊन घ्यायची, अगदी काठाबरोबर टिप. त्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करायचं. पुढच्या बाजूने पाव इंच किंवा 1/2 इंच फॅब्रिक आपल्याला दुमडायचं आहे आणि ते दुमडलेलं फॅब्रिक आपल्याला जिथे आपण आता टीप दिली तिथेच फोल्ड करायचं आहे. आणि त्यानंतर हे कापड टर्न करून आपल्याला वरच्या बाजूला आणायचं आहे. तर खालच्या बाजूला अगदी फिनिशिंगने टीप द्यायची, याच्यामुळे आपलं ब्लाऊज दिसायला एकदम परफेक्ट आणि प्रोफेशनली लुक येतो ब्लाऊजला. प्रोफेशनल स्टाईल म्हणतो ना त्या पद्धतीने. इथे आपल्याला 2 टीप देऊन घ्यायच्या आहेत 1/2 इंचाच्या अंतराने, ज्यामुळे याच्या दोन्हींच्या मध्ये आपल्याला इथे आई बनवायचे आहेत. तर या पद्धतीनं आईपट्टी लावून घेतली. आता आपल्याला हुकपट्टी लावायची आहे. हुकपट्टीसाठी आपल्या मेन फॅब्रिकचा भाग आहे तो वरचा भाग वर असणार आहे आणि वरच्या भागावर आपल्याला ही पट्टी लावायची आहे. 1/2 इंच शिलाई मार्जिन इथे आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं कापड कट करायचं. अस्तरचा म्हणजे जो भाग आहे तो पुढे घ्यायचा, प्रेस टिप देऊन घ्यायची, कापड टर्न करायचं आणि आतमध्ये दुमडायचं आहे आपल्याला. तर इथे जेवढं तुम्हाला पट्टी तयार हवी आहे तेवढी येईपर्यंत आपल्याला ते एक्स्ट्राचं आतलं कापड आहे ते फोल्ड करायचं आहे. तर इथे साधारण 1/2 इंचाची पट्टी आपल्याला चालते, तर तेवढीच आली पाहिजे. आणि बाकीचं फॅब्रिक टर्न करून आतमध्ये पट्टी दुमडून टीप मारायची. आता हे दोनही पार्ट एकमेकांवर ठेवून चेक करायचं की दोनही पार्ट सेम आहेत का. जर सेम नसतील तर जो पार्ट एक्स्ट्रा असेल तो तुम्हाला कट करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित पहिला एकमेकांवर ठेवून हातानेच प्रेस करून बघायचं आणि मग जो कुठला पार्ट किंचित एक्स्ट्रा होतं, काही काही वेळेला 1/2 इंच किंवा त्याच्यापेक्षाही कमी एक्स्ट्रा असू शकतं, तर जे काही असेल 1 लाईन 2 लाईन तेवढं कट करून घ्यायचं. दोन्ही सेम आले पाहिजेत. टक्ससुद्धा आपले बघा सेम आलेले आहेत याच्यामध्ये समोरासमोर अगदी. आणि यानंतर आता आपल्याला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकमेकांना जोडायचे आहेत. आता बॅक पार्टमध्ये मी जसं तुम्हाला म्हणाले होते की आपण फिनिशिंगने गळा तयार केलेलाच आहे, त्यामुळे त्याचं शिलाई मार्जिन आतमध्ये गेलेलं आहे. इथे आता फ्रंट पार्टला गोट घ्यायचा आहे आणि त्याच्याचबरोबर बॅक पार्टमध्ये पण गोट हवा आहे गोल्डनचा. तर मग मी काय केलं, जे फ्रंट पार्टमध्ये जे शिलाई मार्जिन आहे ते पुढंच ठेवलेलं आहे मी. बघा या पद्धतीने अगदी 1/2 इंच आहे एवढं हे, आणि मग पार्ट आपण जोडून घेतले दोन्ही एकमेकांना. तर तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता. आता आपण हे तिरक्यामध्ये स्ट्रिप काढायचे आहेत. गोल्डन कपड्यातला गोट द्यायचा आहे. तर उभं कापड, सरळ कापड बघा, उभं आणि आडवं, आणि त्याच्यामध्ये आपल्याला तिरकं काढायचं आहे. तर बघा तिरक्यामध्ये मी इथे पट्ट्या काढून घेते. साधारणपणे तुम्ही नवीन पहिल्यांदा गोट घेताय तर 1.5 इंचाची पट्टी काढा, आणि जर तुम्हाला गोट सवय असेल तर तुम्ही 1 इंच किंवा 1.25 इंचच्या पट्टीमध्ये सुद्धा गोट अगदी प्रॉपर घेऊ शकता.
तर मी इथे 1.25 इंचाची पट्टी काढलेली आहे, तुम्ही 1.5 इंचाची काढू शकता. आता इथे आपल्याला गोट जोडायचा कसा ते बघा. तर या पद्धतीने कापड आलं पाहिजे आपलं तिरकं, आणि त्यानंतर कापड एकच कुठलं तरी कापड पलटायचं त्यातलं, आणि जो त्रिकोण दिसतोय तो त्या कोण्यातून इकडच्या कोण्यापर्यंत आपल्याला टीप द्यायची आहे. तर तिरकं फॅब्रिक कसं बघायचं हे मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते, कारण ह्यामध्ये काही वेळेला गफलत होते. तर ती होऊ नये तिरक्या स्ट्रिप्स आपल्याला काढायच्या आहेत, आणि ह्या एकमेकांना जोडताना या पद्धतीने एकमेकांवर ठेवायच्या, की जेणेकरून तिरका पार्ट आहे तो कोणे जे आहे ते बाहेर राहतील, आणि बरोबर जिथून कोणा दिसतोय तो या कोण्यातून या कोण्यापर्यंत टीप घ्यायची आहे, आणि जे कोणे बाहेर आले ते कट करून घ्यायचे. आणि हे जे टीपचा पार्ट आहे तो व्यवस्थित त्याच्यावर प्रेस करायचं, जेणेकरून दोनही बाजूंना त्यातला शिलाईचा एक एक पार्ट गेला पाहिजे. तर या पद्धतीने पहिला तर जेवढी पट्टी लागणार आहे तेवढी तयार करून घ्यायची. पट्टी लावायला सुरुवात करण्या अगोदर पूर्ण गळ्याला लावून बघायची की पुरती आहे का. कमी पडत असेल तर लागलीच अजून एक पट्टी काढून जोडून घ्यायची. आता इथे पट्टी जोडत असताना जिकडे आपण आई बनवलेले आहेत त्या पट्टीकडून म्हणजे त्या बाजूकडून आपल्याला गोट द्यायला सुरुवात करायची आहे. साधारणपणे आपण इथे 1/5 इंच अंतर ठेवलेलं आहे, त्यामुळे तेवढंच अंतर आपल्याला इथे दाबायचं आहे. तर जसं बघता, आणि इथे आता आपला शोल्डरचा पार्ट येईल. तो शोल्डरचा पार्ट येतो तिथे आपल्याला 2 इंच अगोदर आणि 2 इंच पुढे थोडंसं फॅब्रिक आपल्याला ओढून लावायचं आहे, ज्यामुळे आपलं गोट आहे तो अगदी परफेक्ट येतो आणि ब्लाऊज शोल्डरवरून ओघळत नाही. तर इथे तुम्ही कापड थोडंसं ओढून लावायचं आहे गोटचं. तर बघत आहात त्याप्रमाणे. आता इथे आतल्या पाठीमागच्या बाजूला आपला गोट आहे, म्हणजे फिनिशिंग आहे ब्लाऊजला, त्यामुळे इथे तुम्हाला जेवढा गोट हवा आहे 1 लाईन इतका किंवा समथिंग 1 लाईन, तर तेवढाच तुम्हाला शिलाईमध्ये पकडायचा आहे. कारण इथे तुम्हाला जेवढा गोट रेडी लागणार आहे तेवढंच कापड पकडला तरच तुमचा गोट इथे प्रॉपर येणार आहे. नसेल तर मग तुम्ही बॅक साईडला पण अशी फिनिशिंग घेऊ नका. रेग्युलरच फक्त मेन फॅब्रिक अस्तर एकमेकांना जोडून आतमधनं कट करा. कॅनव्हास वगैरे नका वापरू, म्हणजे मग तुमचा गोट इक्वल होईल सगळीकडे. आणि जर या पद्धतीने जर घेतला असेल अगोदर, तर मग गोट घेताना अगदी काठाबरोबर टीप घ्या, म्हणजे तुमचा गोट मोठा होणार नाही. कारण यामध्ये अस्तर आहे, कॅनव्हास लावलेला आहे, त्यामुळे गोट मोठा होण्याची शक्यता आहे. तर ते होऊ नये यासाठी तुम्ही बरोबर अगदी कडेबरोबर टीप घ्या, जेवढा तुम्हाला गोट रेडी हवा आहे तेवढाच. पुढे म्हणजे गळ्याच्या फ्रंटच्या पार्टमध्ये चालणार आहे किती. आता इथे बघा मी अगदी कट टू कट टीप घेतलेली आहे, एवढाच मला गोट हवा आहे या पद्धतीने. आणि फ्रंटमध्ये बघा मी 1/5 इंच मार्जिन अगदी प्रॉपर घेतलेलं आहे. तर काय आपण घेतले याच्यावर आपल्याला गोट कसा घ्यायचा हे डिपेंड आहे. आता या सर्व गोटला पुढे घ्यायचं आणि असं नखाने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. याचं शिलाई मार्जिन बरोबर गोटच्याच बाजूला राहिलं पाहिजे. तर या पद्धतीने व्यवस्थित गोट आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे कडेबरोबर. आणि त्यानंतर या पद्धतीने कापड फोल्ड करायचं, आणि इथे आपल्याला एक 1/2 इंच फॅब्रिक आलं पाहिजे. 1/2 इंच सफिशियंट आहे. तर हे या पद्धतीने फोल्ड करा व्यवस्थित, आणि हेच आपल्याला व्यवस्थित जमलं पाहिजे. जे शिलाई मार्जिन आहे ते बरोबर वरच्याच बाजूला राहिलं पाहिजे, आणि टीपसुद्धा आपली बरोबर त्याच तिथे आली पाहिजे. तर 1/2 इंच मार्जिन, हे शिलाईचं मार्जिन आतमध्येच त्या गोटच्याच आतमध्ये राहिलं पाहिजे. अशा पद्धतीनेच टीप घ्यायची आहे आपल्याला. तर गोटसाठी तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात तुमचा गोट प्रॉपर येईल असं नाही, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न खूप करावे लागतात. गोट लगेचच जमत नाही, त्यामुळे ही पद्धत बघा तुम्ही, आणि याच पद्धतीचा वापर करून पुन्हा पुन्हा गोट सिंपल फॅब्रिकवर करण्याचा प्रयत्न करा. आता या फॅब्रिकमध्येच काही जण डबल फोल्ड घेतात, म्हणजे जे सिंगल फोल्डवर मी शिलाई घेतली तिथेच डबल फोल्ड कपडा करतात आणि
टीप घेतात, पण तो गोट बरोबर कॉर्नरला आलं की तो तिथ्याशा वळ्या पडायला सुरुवात होतात. त्यामुळे जर तुम्ही तिरक्या कपड्यामध्ये डबल फोल्ड गोट घेत असाल तर हा प्रॉब्लेम तुम्हाला येतोय का, किंवा तुम्ही कधी असा फेस केला आहे का, हे सुद्धा मला सांगा. तर त्या पद्धतीने न घेता जर तुम्ही अशा पद्धतीने गोट घेतला तर तुमचा कॉर्नरवर किंवा गोलाईमध्ये आला तरी तिथे गोट कुठेही असा पिळल्यासारखा होत नाही, अगदी फिनिशिंगने तयार होतो. आणि हे जे आतलं फॅब्रिक आहे हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर जसं जेवढं आहे त्याच्या ते आतमध्येच राहील या हिशोबाने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर हे मी सर्व फॅब्रिक कट करून घेतलं आणि आता आपल्याला हे गोट घ्यायचं आहे. तर गोट घेताना बघा या पद्धतीने टर्न करायचं आणि जेवढा बारीक तुम्हाला गोट हवा आहे तेवढंच फॅब्रिक तुम्हाला इथे वरती घ्यायचं आहे आणि बरोबर खाचेमध्ये टीप देऊन घ्यायची आहे. बघितलं तर तसं खूप सोपं आहे, पण जमणं प्रॅक्टिसनेच शक्य आहे. तर या पद्धतीने अगदी टीप घ्यायची आहे. खूप साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला गोट दाखवत आहे, पण प्रॅक्टिस करणं हे तुमच्याच हातात आहे. जर प्रॅक्टिस केला तरच तुम्हाला हा गोट परफेक्ट आणि प्रॉपर येणार आहे. दररोज छोट्या छोट्या कपड्यांवर ट्राय करा, डायरेक्ट ब्लाऊजवर ट्राय करण्याऐवजी, आणि नंतर मग ब्लाऊजवर ट्राय करा. तर ट्रायलसाठी तुम्ही छोटे छोटे कपडे असतात ना कॉटनचे, त्यांनाच गळ्याचा गोल शेप द्यायचा आणि त्याच्यावर दुसऱ्या कपड्यानं गोट घ्यायचा प्रयत्न करायचं, जेणेकरून आपलं फॅब्रिकही जास्त वाया जाऊ नये आणि आपल्याला गोटची प्रॅक्टिसही होईल. दररोज मशीनवर बसून काही ना काहीतरी शिकलात तर तुम्ही परफेक्ट लवकर व्हाल. आणि गोटसाठी तर दररोज एक 10 मिनटं तरी द्याच, म्हणजे लवकर प्रॅक्टिस होईल तुमची की गोट कसा घ्यायचा असतो. आणि हे तुमच्या हातात बसलं तरच तुम्हाला ते परिचयाचं होऊन जाणार आहे. एकदा गेलोत आणि पटकन आपण गोट सुरू केला आणि आपल्याला आला असं होत नाही. गोट प्रॉपर येण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात, खूप प्रॅक्टिस करावी लागते. कोण्यामध्ये आल्यानंतर बघा या पद्धतीने टर्न करायचं आहे. इथे सुद्धा काही अडचण येत नाही. आपलं कापड आपण तिरक्यामध्ये कट केलेलं असल्यामुळे इथे कुठेही कॉर्नरला चून किंवा काही येत नाही. अगदी इझीमध्ये आपला हा गोट तयार होतो. तसं बघायला गेलं तर हा गोट सगळ्यात सोपा आहे. कुठेही कापड तिरक्यामध्ये असल्यामुळे कुठेही कापड असं उलटं होत नाही, म्हणजे ब्लाऊज उलटा होत नाही आणि अगदी गोटसुद्धा परफेक्ट येतो. तर बघा या पद्धतीने आपला हा गोट रेडी झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने जरूर ट्राय करा आणि ही मेथड तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कमेंटमध्ये सांगा. तर आता आपण याला बाही लावणार आहोत. तर बाहीलासुद्धा यांना गोट हवा आहे. तर बाही सेम आत्ता जसा आपण गोट घेतला तसाच गोट आपल्याला बाहीच्या म्हणजे बाहीला आपण कडेबरोबर सुद्धा घ्यायचा आहे. तर तो पहिला गोट देऊन घेऊया आणि मग आपण बाही कशी जोडायची तेही तुम्हाला मी अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे. तर यासाठी गोट आपण यालाही आपल्याला तिरक्यामध्येच कापड काढायचं आहे. तर बघा ही स्ट्रीप काढून घेतली. आता इथे आपल्याला कुठेही आतमध्ये ओपन पोर्शन नाही आहे, बरोबर. त्याच्यामुळे इथे गोट लावताना मी काय करणार, तर इथे आपल्याला गोटचा कपडा खाली ठेवायचा आहे आणि वरच्या बाजूला जेवढा तुम्हाला गोट हवा आहे तेवढ्याच वरती तुम्हाला टीप घ्यायची आहे. म्हणजे जेवढा बारीक गोट हवा आहे तेवढं तुम्हाला कमी कापड यामध्ये पकडायचं आहे. खालच्या बाजूने आपलं पूर्ण फिनिशिंग आहे हाताला, बरोबर. त्याच्यामुळे ही मेथड आपल्याला इथे वापरायची आहे. तर जेवढा गोट हवा आहे तेवढंच कापड म्हणजे यामध्ये आलं पाहिजे. आता सेम या बाजूला ते कापड घ्यायचं आणि फोल्ड करायचं आहे. तर हे वरच्या बाजूनी फोल्ड करणं अगदी सोपं जातं. इथे मी व्यवस्थित हाताने पहिला नख लावून घेतलं आणि अर्धा इंचच राहील मार्जिन, या पद्धतीने टीप दिली कापड फोल्ड करून. आणि जसं मगाशी दाखवलं तसंच आता हा गोटसुद्धा त्याच पद्धतीने घ्यायचा आहे, वेगळं काहीच नाही. फक्त हाताला गोट घेताना प्रोसेस फक्त
थोडीशी वेगळी आहे. क्लिअर? तर आता बघा, आतलं जे कापड आहे एक्स्ट्राचं ते कट करून घेतलं. आता इथे मात्र गोट देण्याची पद्धत पहिली आहे तशीच आहे. फक्त स्टार्टिंगला आपल्याला कापड कसं आपल्याला फिरवायचं, कोणता भाग वरती कोणता खाली हे महत्त्वाचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला अगदी आता इथे कितीही बारीक म्हणालात ना तेवढा गोट आपल्याला इथे घेता येतो. तर अगदी किंचित असा गोट फक्त आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर हे व्यवस्थित सेट करायचं आणि बरोबर खाचेमध्ये आपल्याला इथे टीप देऊन घ्यायची आहे. तुम्हाला इथे साडीचा जो फॅब्रिक असेल त्या फॅब्रिकचा गोट घ्यायचा असेल तरीसुद्धा अगदी मस्त दिसणार आहे. पण इथे कस्टमरला गोल्डनच हवा होता त्याच्यामुळे मी गोल्डन दिलेला आहे गोट. तुम्ही तुमच्या ब्लाऊजला अजून चांगला लुक देण्यासाठी साडीच्या फॅब्रिकचा गोट एक नंबर दिसेल इथे. तर या पद्धतीने गोट आपला देऊन होतोय. तुम्हाला ही गोट देण्याची पद्धत माहीत होती का, किंवा तुम्ही कधी या पद्धतीने गोट ट्राय केलायत का? आणि दोरी गोट तुम्हाला माहीत आहे का, दोरी गोट म्हणजे काय असतो? तर इथे दोरी गोटने सुद्धा या पद्धतीने गोट देता येतो. तुम्हाला दोरी गोट हवा असेल तर आपल्या चॅनलवरती दोरी गोट कसा द्यायचा असं म्हणून सर्च केला तर खूप सारे व्हिडिओ येतील. आणि जर मी टाकलेला व्हिडिओ पाहायचा असेल तर विथ जयश्री फॅशन हब असं सर्च करा, दोरी गोट विथ जयश्री फॅशन हब. तर तुम्हाला माझे व्हिडिओ चॅनलवरती दिसतील की गोट कशा पद्धतीने घ्यायचा. तर या पद्धतीने दोनही बाहींना आपण गोट लावून घेतला. आता आपण बाही लावणार आहोत. तर बाही लावण्या अगोदर आपल्याला साईड पार्ट दोनही सेम आहेत का हे पहिला चेक करायचं आणि मगच बाही लावायला घ्यायची आहे. तर जर कोणताही पार्ट एक्स्ट्रा असेल तर तो कट करून घ्यायचा. शोल्डरला तुम्हाला जेवढं शोल्डर हवं आहे त्याच्या 2.5 इंच हवं असेल तर 2.5 मार्क करा आणि पुढचं जे राहणार आहे ते शिलाई मार्जिन. आता बाहीची उंची केवढी हवी आहे तेवढी मार्क करा आणि सेंटरपासून बाही लावायला घ्यायची आहे. आता इथे आपण बाहीमध्ये ऑलरेडी एक्स्ट्रा थोडं घेतलं होतं, कारण ही साईजही मोठी आहे आणि बाही पण कट करताना मी थोडी एक्स्ट्राच कट केलेली आहे. तुम्ही मोजून घेतलेली असाल तर ती बरोबर होईल. इथे मी थोडंसं एक्स्ट्रा कटिंगमध्ये ठेवलं होतं. तर या पद्धतीने सेंटरपासून आपल्याला बाही लावायची आहे. म्हणजे जर कुठला पार्ट एक्स्ट्रा असेल तर तो साईडला निघून जाईल. सेंटरपासून बाही लावायला सुरुवात केली. कोणताही पार्ट आपल्याला ओढायचा नाही, ना ब्लाऊजचा ना स्लीवचा. अगदी सावकाश पद्धतीने आपल्याला 1/2 इंच मार्जिन घेत आपल्याला हा पार्ट जोडायचा आहे. आता सेंटरपासून आपल्याला उरलेल्या अर्ध्या बाजूला स्लीव्ज अटॅच करायची आहे. तर या पद्धतीने स्लीव्ज अटॅच होईल. इथे आपल्याला 2 टीप देऊन घ्यायच्या आहेत आणि अशाच पद्धतीनं दोन्हीकडच्या स्लीवची आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. आणि जोड आपल्याला फिटिंग टाकत असताना फिटिंगसाठी तुम्हाला जे पण एखादं मेजरमेंटचं ब्लाऊज घेतलं असाल तर कंबर फिटिंग त्या पद्धतीने टाका आणि चेस्ट पार्टमध्ये सुद्धा त्या बसणारं ब्लाऊज असेल तर त्याचं फिटिंग टाकला तरी चालणार आहे. किंवा तुम्ही तुमच्या मेजरमेंटमध्ये शिलाई मार्जिन जर 1.5 इंच ठेवलं असाल तर साईडच्या बाजूने 1.5 इंचांवर मार्क करा आणि वरून खालपर्यंत शिलाईची टीप देऊन घ्या. आता इथे कंबर घेर आहे 38, तर 38चा चौथा पार्ट येतो 9.5. तर हे आपल्याला पाठीमागच्या भागाचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि आपला फ्रंट पार्टचा हुकचा पार्ट आहे, हुक लावणार आहोत तो बरोबर सेंटर पार्टवर ठेवायचा बॅक साईडच्या आणि पिन्स लावून घ्यायच्या. त्यानंतर काखेमध्ये पण एकमेकांवरती व्यवस्थित सेट करायची आणि जो टीपचा भाग आहे तो हाताकडच्या बाजूला झाला पाहिजे, वरच्या बाजूला, म्हणजे जे आतलं शिलाई मार्जिन आहे ते अशा पद्धतीने सेट करायचं आणि हाताकडे पण आपण एक पिन लावून ठेवायची.
आता इथे कमरेवरती 9.5 वरती मी मार्क करते, 38 कंबर आहे त्यामुळे. छातीवरती आपल्याला 11 ते 11.25 अंतर सफिशियंट आहे, म्हणजे ब्लाऊजवरून घेतलेलं आहे ते 11.25. आणि हातावरती 6.5 आहे. तर हे मार्क केलं आणि हे सर्व पॉईंट आपल्याला एकाच लाईनवर, म्हणजे टेप एकदा ठेवला की खालपर्यंत आले पाहिजेत, म्हणजे आपली टीपही स्ट्रेट येते आणि ब्लाऊजही खूप छान दिसतो. आणि हात वरती केला तरी काही प्रॉब्लेम येत नाही, ज्या वेळेला आपली ही अशी स्ट्रेट टीप येते त्यावेळेला. तर इथे आपल्याला 3 टीप देऊन घ्यायच्या आहेत आणि आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे. स्टार्टिंगला टीप आणि एंडिंगला टीपच्या लॉक करायला विसरायचं नाही, टीप पहिल्यांदा आणि शेवटी. तर या पद्धतीने आपला हा ब्लाऊज रेडी होईल. तुम्हाला या ब्लाऊजमध्ये स्टिच करताना ज्या टिप्स सांगितल्या त्या कशा वाटल्या, यूजफुल वाटल्या का, हे सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, की जेणेकरून जेव्हा पण असे डिटेल व्हिडिओ मी अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सगळ्यात अगोदर भेटेल. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी, ज्यांच्यासाठी यूजफुल असेल त्यांच्यापर्यंत शेअर जरूर करा. भेटूया अशाच पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची. बाय.